नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सानिका आणि सरकारला सगळ्या गुराळावाल्याकडून नकार मिळाल्यानंतर ते एका भडंगच्या गाड्यावर येतात. गाड्यावर असलेल्या आजीला सानिका म्हणू लागते, आजी लई भारी झालंय भडंग. पण आजीकडून काहीच रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे सानिका तिकडे बघू लागते. त्यावर तिथे असलेला एक मुलगा सानिकाला म्हणतो, आजीला ऐकायला येत नाही. गेली 50-60 वर्षापासून आजी हा व्यवसाय करते. आम्ही तिला म्हटलो, आता व्यवसाय एवढा मोठा झाला, आता गाड्यावर विकायचं बंद करू, पण म्हातारी काही ऐकत नाही. याच गाड्याने सगळं दिलंय म्हणून ह्यो गाडा कधीच बंद करायचं नाही म्हणत्या, आता तुम्हीच सांगा. त्यावर सरकार म्हणतो, एवढ्याशा गाड्यावर सुरुवात करून एवढा मोठा बिझनेस केला, मानलं पाहिजे आजीला. त्यावर सानिका म्हणते, सरकार आपण पण हेच केलं तर? त्यावर सरकार म्हणतो, म्हणजे आधी तू म्हटली पापड विकायचे, नंतर म्हणे चहाचा गुळ विकायचा, आता हे भडंग विकायचे की काय? त्यावर सानिका म्हणते, नाही भडंग नाही विकायचे, गुळच विकायचा. पण याची सुरुवात आपण जर छोट्या व्यवसायातनं केली तर? म्हणजे आपण जर घरातनं सुरुवात केली तर? म्हणजे घरात गुळ बनवायचा. त्यावर सरकार म्हणतो, पण आपल्याला कुठे गुळ बनवता येतो? त्यावर सानिका म्हणते, मग मला शिरा तरी कुठे बनवता येत होता? इंटरनेट जिंदाबाद. सानिका आणि सरकार घरी येतात आणि पुन्हा एकदा घराच्या बाहेर चूल मांडून सानिका म्हणते, मी आता ज्या ज्या वस्तू सांगेल त्या त्या बाहेर काढ. आणि ती लिस्ट वाचू लागते. पहिल्यांदा ऊसाचा रस, नंतर आलं, हिरवी मिरची आणि आता दालचिनी. सरकार एक एक वस्तू बाहेर काढत असतो. आणि शेवटी गवती चहा आणि लवंग. सरकार सगळं सामान बाहेर काढून सानिकाला विचारू लागतो, झालं सगळं सामान? सानिका सामान चेक करते आणि म्हणते, व्हय. पुढे ती म्हणते, आता ना सगळं व्यवस्थित प्रमाणात घातलं गेलं पाहिजे. त्यावर सरकार म्हणतो, पण आता याचं प्रमाण कसं समजेल आपल्याला? त्यावर सानिका म्हणते, ते असं समजणार नाही. त्यावर सरकार म्हणतो, म्हणजे? त्यावर सानिका म्हणते, म्हणजे आपल्याला प्रयोग करून बघावा लागेल. त्यावर सरकार म्हणतो, आणि प्रयोग फसला तर? हे सगळं सई चोरून ऐकत असते. आणि सई कमळकडे जाते. कमळ आप्पांच्या खोलीत आप्पांच्या कॉटजवळ बसून रडत असते. सई कमळच्या जवळ जाऊन तिला म्हणू लागते, आठवण येते ना आप्पांची? कमळ डोळे पुसते. सई म्हणते, मला पण लई आठवण येते. आणि ती पुढे म्हणू लागते, आज जर आप्पा इथे असते आणि बरे असते ना, तर गावकऱ्यांची जी फसवणूक चालली आहे ती त्यांनी होऊच दिली नसती. त्यावर कमळ विचारते, म्हणजे आता काय केलं या दोघांनी? त्यावर सई म्हणते, काय केलं हे माहीत नाही, पण ते दोघं जे काही करताय ना, त्यानं काहीच होणार नाही एवढं नक्की खरं. पुढे ती म्हणते, जाऊ दे, करू दे तिला काय करायचं ते. आणि ती म्हणू लागते, बघ मी काय बोलायला आले होते आणि काय बोलते. हे असंच होतंय बघ. आणि त्या सानिकाच्या नादात आपण एक आणखी महत्त्वाची गोष्ट विसरलोय बघ. त्यावर कमळ विचारते, काय? त्यावर सई म्हणते, आज महाशिवरात्री आहे आणि प्रत्येक महाशिवरात्रीला आप्पा महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा करतात. त्यावर कमळ म्हणते, खरंच की गं, अशी कशी काय विसरले मी, चुकलंच माझं. त्यावर सई म्हणते, ती सानिका काही सुचू देईल तर विचार करशील ना तू? जाऊ दे, यावर्षी आप्पा जरी नसले तरी तू जाऊ शकतीस ना पूजेला. आणि जाताना सरकारला बी घेऊन जा. तसं बी इथं बसून काय करतोय तो? त्या बायकोच्या नादाला लागून वेळच तर वाया घालवतोय तो. त्यावर कमळ म्हणते, अगदी बरोबर बोलतीयस तू. आणि बरं झालं बाई तू मला आठवण करून दिली, मी बोलते सरकार संग. असं म्हणून कमळ सरकारकडे जाते. इकडे सानिका सरकारला म्हणते, प्रयोग फसला तर फसला, सुरुवातीला आपण थोड्या प्रमाणात करून बघू. आता आपण एक काम करू, वेळ न घालवता आपण सुरुवात करू. तेवढ्यात कमळ तिथं येऊन सरकारला म्हणते, सरकार चल आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचे. त्यावर सरकार म्हणतो, आत्ता जाणं गरजेचं आहे का आई? त्यावर कमळ म्हणते, का? आत्ता परवानगी देणार नाही का तुझी बायको? त्यावर सरकार म्हणतो, माझी बायको मला कधीच कुठल्या गोष्टीला अडवत नाही आई, तिला आता मदतीची गरज होती म्हणून म्हणलो. त्यावर कमळ म्हणते, आज महाशिवरात्र आहे, दरवर्षी हे जातात पूजेला, यंदा ते नाही म्हणून म्हणलं आपण जाऊया. आणि कमळ म्हणते, ठीक आहे, मी जाते एकटी, तू कर तुझ्या बायकोला मदत. आणि कमळ तिथून निघून जाते. सानिका सरकारला म्हणते, सरकार तू जा आईंबरोबर, मी करते सगळं. आणि ऊन बघ ना केवढं आहे, एवढ्या उन्हात त्या एकट्या पायी जातील का? तू जा, मी करते. आणि सरकार कमळच्या मागे जातो आणि म्हणतो, आई थांब मी आलोच. आणि सरकार कमळला गाडीवरती
महादेवाच्या मंदिरात घेऊन जातो. मंदिरात पोहोचल्यावर कमळ सरकारला म्हणू लागते, सरकार मला ठाऊक आहे तुझं त्या पोरीवर लई प्रेम आहे, पण तिच्या नादात आईबापाला विसरू नको म्हणजे झालं. कमळ पूजेसाठी मंदिरात जाते तेव्हा एका पुजाऱ्याचं लक्ष सरकारकडे जातं. तो त्याच्याजवळ येऊन म्हणू लागतो, देवाकडे असं नुसतं बघत राहून काहीच होणार नाही. तुझ्या मनातलं त्याच्यापुढं बोल. त्यावर सरकार म्हणतो, बोलायची काय गरज आहे, त्याला तर सगळंच माहिती आहे की. त्यावर पुजारी म्हणतो, तुझी समस्या फार मोठी दिसते. आज महाशिवरात्र. जवळच्या नदीपात्रातून अनवाणी पायाने कुठेही न थांबता 101 घागरींचा अभिषेक महादेवावर केला तर तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. हे करत असताना ओम नमः शिवायचा जप करत राहायचा. इकडे सानिकाची तयारी सुरू होते. सानिका मनात म्हणत असते, गावकऱ्यांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न मी कधीच सोडणार नाही. सई आणि मिनल सानिकाची गंमत दरवाजामागून बघत असतात. सई सानिकाजवळ येऊन म्हणू लागते, सानिका अगं इकडं काय करतीयस तू, पुन्हा वेगळी चूल मांडलीस का? त्यावर सानिका म्हणते, अगं मी थोडीच वेगळी चूल मांडली, मी तात्पुरती चूल मांडली आहे आणि आईंनी परवानगी दिल्याशिवाय मी किचनमध्ये नाही येणार. त्यावर सई म्हणते, आता घरात जे काही झालं आहे त्यावरून असं वाटत नाही की तुला आत्या परवानगी देईल म्हणून. त्यावर सानिका म्हणते, देतील. त्यावर सई म्हणते, तसं झालं तर लई चांगलं होईल, कारण मी देवापुढं प्रार्थना केली की तुझ्या सगळ्या प्रयत्नांना यश मिळू दे. मी करते की मदत. त्यावर सानिका म्हणते, तू मदत करते हे म्हणली हेच खूप आहे माझ्यासाठी. त्यावर सई म्हणते, अगं असं कसं, तू काय बाहेरची वय, करते मी मदत. आणि ती प्लेट उचलून त्यातलं सगळं सामान कढईमध्ये टाकते. हे बघून सानिका तिला म्हणू लागते, अगं अगं काय करतेस हे? त्यावर सई म्हणते, हेच टाकायचं होतं ना. त्यावर सानिका म्हणते, अगं मी आधीच टाकलं होतं सगळं, एवढं नव्हतं टाकायचं. त्यावर सई म्हणते, अगं मी मुद्दाम खरंच नाही केलं गं, मला माहीतच नव्हतं. तुला विचारायला पाहिजे होतं गं मी, मला कळलंच नाही हे काय केलं मी, खरंच लई सॉरी गं सानिका. इकडे सरकार महादेवासमोर हात जोडून म्हणतो, सानिकाच्या प्रयत्नांना यश येण्यासाठी मी काही बी करू शकतो. आणि तो घागर घेऊन नदीवर भरायला जातो. सरकार महादेवासाठी अभिषेक करायला येतो आणि म्हणतो, महादेवा तुला तर माहितीच आहे माझ्या आयुष्यात किती अडचणी येते, तुझ्यापासून काहीच लपलेलं नाही. आणि तो म्हणू लागतो, मला आप्पांना लवकर बरं झालेलं बघायचं आहे, आप्पांसाठी नवीन घर घ्यायचं आहे, आईला आणि सानिकाला कायम खुश ठेवायचं आहे आणि गावकऱ्यांच्या नजरेत आमची गेलेली इज्जत परत मिळवायची. आणि हे सगळं मागितलं तर तुला लई स्वार्थी वाटेल मी. या सगळ्यांसाठी फक्त एकच मागणं मागतो, सानिकाच्या प्रयत्नांना साथ दे, कारण ह्या एका गोष्टीमुळे सगळेच प्रश्न सुटतील. इकडे सानिका म्हणत असते, किती बी सासूतपणाचा आव आणला तरी बी मी या सईवर विश्वास नाही ठेवू शकत. सई सानिकाची माफी मागू लागते. त्यावर सानिका म्हणते, जाऊ दे मी करते काहीतरी. त्यावर सई म्हणते, असं कसं, मी चूक केली आहे ना तर मीच काहीतरी करते. आणि सई उरलेलं सगळं सामान कढईत टाकते. त्यावर सानिका म्हणते, अगं काय केलंस तू, माझ्याकडे एवढंच सामान होतं, यातच सगळं करायचं होतं. त्यावर सई म्हणते, चुकलं का माझं, आता मला कळालं की माझी इथं काहीच गरज नाही, त्यापेक्षा इथून जाते मी, असं म्हणून सई तिथून निघून जाते. इकडे सरकारचा 101 घागरींचा अभिषेक पूर्ण होतो आणि तो महादेवासमोर हात जोडून म्हणू लागतो, महादेवा आज मी तुझ्याकडे एक मागणं मागतोय. माझी सानिका आहे ना, ती सतत माझा, आप्पांचा, आईचा, घरातल्यांचा आणि गावकऱ्यांचा सतत विचार करत असते. तिच्या प्रयत्नांना यश मिळू दे बाबा. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.